राज्यातील 4 चाकी वाहन धारकांना फास्टॅग अनिवार्य करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली। 1 एप्रिल 2025 पासून या निर्णयाची अंमलबजावणी होईल। या निर्णयामुळे वाहतूक कोंडी टळून इंधनाची आणि वेळेची देखील बचत होणार आहे। संतोष देशमुख यांचे कुटुंबीय भाऊ धनंजय देशमुख यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। या प्रकरणात कोणालाही सोडणार नाही, कठोर कारवाई होणार, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली। नूतनीकृत डॉक्टर भाऊ दाजी लाड संग्रहालयाच्या वास्तूचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण। बातमी आहे बारामतीची। एआयच्या माध्यमातून ऊस शेती, सत्या नाडेलांकडून एडीटीचं कौतुक, शरद पवारांचं खास ट्विट। पाहुयात सविस्तर बातमी। भारत दौऱ्यावर असलेल्या मायक्रोसॉफ्ट कंपनीचे चेअरमॅन सत्या नाडेला यांनी बारामतीला भेट देऊन विशेष कौतुक केले आहे। बारामतीमधील शेतकरी सुरेश जगताप यांनी अलीकडेच ऊस उत्पादनासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर केला। त्यासाठी बारामती येथील ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट एडीटीचे वैज्ञानिक आणि मायक्रोसॉफ्ट एआय तंत्रज्ञानाची त्यांनी मदत घेतली। सत्या नाडेला यांनी या ऊस शेतीत केलेल्या प्रयोगाची दखल घेत बारामतीचं विशेष कौतुक केलं। त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी ट्विट करून सत्या नाडेला यांचे आभार मानले आहेत। पुढील बातमी आहे मालवणची। मालवण येथील युथ बीट्स फॉर क्लायमेट आणि इकोमेट्स व स.का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचा आजीवन अध्ययन व विस्तार विभाग यांच्या वतीने मानसिक आरोग्य या विषयावरती मनोविकार तज्ञ डॉक्टर रुपेश पाटकर यांचे संवाद सत्र आयोजित करण्यात आले होते। मानसिक आरोग्य या विषयावर संवाद साधत असताना डॉक्टर पाटकर यांनी ट्रान्झॅक्शन एनालिसिस म्हणजे रोजच्या घटनांमध्ये वर्तनामध्ये माणसाचा बालक, चालक आणि पालक कसे कार्यरत असतात आणि प्रतिक्रिया देत असतात याची उदाहरणे दिली। भावनिक बुद्धिमत्ता विकसित करण्यासाठी विविध गोष्टींचा उल्लेख डॉक्टर पाटकर यांनी छोट्या छोट्या कथा, घटना, व्यवहार आणि प्रात्यक्षिक यातून स्पष्ट केला। आपला बुद्ध्यांक वाढविण्यासाठी डॉक्टर पाटकर यांनी अर्थाच्या शोधात, विक्टर फ्रँकल, माइंड प्रोग्रामिंग, अल्बर्ट एलिस, मी अल्बर्ट एलिस, अंजली जोशी अशी विविध लेखक आणि तज्ञांची पुस्तके वाचण्याचे आवाहन उपस्थितांना केले। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर सुमेधा नाईक यांनी केले।